नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी महाविद्यालय राधानगरीच्या अर्थशास्त्र विभागामार्फत हा व्हिडिओ अपलोड होत आहे. BCom भाग 1 आणि BA भाग 3 या वर्गांसाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र नावाचा विषय आहे आणि दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा अभ्यास करण्यासाठी विषय आहे. सध्याच्या व्हिडिओमधून आपण उत्पादन फलन म्हणजे काय आणि उत्पादन प्रमाण फलाचा नियम दोन्ही आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघायचं आहे उत्पादन फलन म्हणजे काय, म्हणजे प्रोडक्शन फंक्शन म्हणजे काय. तर उत्पादन फलन म्हणजे काय की आदान आणि प्रदान, आदानाचे प्रदानामध्ये रूपांतर करणे म्हणजे काय, उत्पादन. बरोबर आहे. आदानाचे प्रदानामध्ये रूपांतर करणे म्हणजे उत्पादन होय. तर उत्पादन फलन म्हणजे आदान आणि प्रदान या दोघांमधला तांत्रिक किंवा कार्यात्मक संबंध होय. उत्पादन फलन म्हणजे काय की आदान आणि प्रदान या दोन्हींमधला तांत्रिक किंवा कार्यात्मक संबंध. आता याच्या व्याख्या आपण समजून घेऊया, त्यामुळं काय होईल आपल्याला उत्पादन फलन म्हणजे काय समजेल. तर प्राध्यापक पॉल एस सॅम्युएल्सन यांनी जी व्याख्या केली ते अशी आहे की अस्तित्वात असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा विचार करता उत्पादनाच्या वेगवेगळ्या संचापासून जी उत्पादन संख्या उत्पादित करणे शक्य असते त्या तांत्रिक परस्पर संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. दुसरी व्याख्या बघूया. प्राध्यापक लिप्से यांनी केलेली व्याख्या अशी आहे की उत्पादनाच्या क्रियेत ज्या सेवा आदान या स्वरूपात वापरल्या जातात आणि त्यामुळे उत्पादन प्रदान अगर फल या स्वरूपात ज्या वस्तू मिळतात त्या दोहोंमधील परस्पर संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. आता व्याख्या बघितल्या, याच्यावरून आपल्याला उत्पादन फलन म्हणजे काय सांगता येईल की आदान आणि प्रदान या दोन्हींमधला, इनपुट आणि आउटपुट या दोन्हींमधला, म्हणजेच उत्पादन करण्यासाठी लागणारे उत्पादन घटक आणि प्रत्यक्ष निर्माण झालेलं उत्पादन या दोन्हींमधला कार्यात्मक संबंध म्हणजे काय, उत्पादन फलन होय. समजलं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे उत्पादन फलनाचे सूत्र. उत्पादन फलनाचे सूत्र काय दिलेलं आहे, Q बरोबर F अंडर ब्रॅकेट L K ब्रॅकेट कंप्लीट. आता Q म्हणजे काय, F म्हणजे काय, L म्हणजे काय आणि K म्हणजे काय ते आपण समजून घ्यायचं आहे. तर Q म्हणजे प्रदानाचे परिमाण. Q म्हणजे प्रदानाचे परिमाण म्हणजे जेवढ्या वस्तू निर्माण झाल्या असतील, सेवा निर्माण झाल्या असतील त्याचं संख्यात्मक परिमाण. F म्हणजे कार्यात्मक संबंध. L म्हणजे कामगारांचे परिमाण म्हणजे त्या वस्तू निर्माण करण्यासाठी किती कामगार आपण वापरले ते. K म्हणजे भांडवलाचे परिमाण. K म्हणजे किती प्रमाणामध्ये भांडवल आपण त्या वस्तूच्या निर्मितीसाठी वापरलं ते. आता सूत्राकडे पुन्हा येऊया. प्रदानाचे परिमाण म्हणजे काय की कार्यात्मक संबंध. कुणाकुणाचा कार्यात्मक संबंध, कामगारांचे परिमाण आणि भांडवलाचे परिमाण या दोन्हींचा कार्यात्मक संबंध बरोबर प्रदानाचे परिमाण. उत्पादन फलन समजलं, उत्पादन फलनाचे सूत्र समजलं. ठीक आहे, पुढे बघू. तर उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपल्याला इथं बघायची आहेत. तर उत्पादन फलन हे माहितीपत्रकाप्रमाणे असतं. ते उत्पादन फलन जे आहे ते उत्पादन आणि उत्पादन घटकांच्या भौतिक मात्रांचा सहसंबंध दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उत्पादन फलनाद्वारे उद्योग संस्थेचा आकार केवढा असावा, उत्पादन किती करावं, नफा किती मिळेल इत्यादी गोष्टींची आपल्याला कल्पना येते. आता दुसरं बघूया. तांत्रिक ज्ञानानुसार उत्पादन फलन बदलते. म्हणजे काय की तांत्रिक ज्ञानामध्ये प्रगती झाली तर काय होतं की जे उत्पादन जे आहे ते पूर्वीपेक्षा काय होणार आहे, साहजिकच जास्त होणार आहे. त्यामुळे तांत्रिक ज्ञानानुसार काय होतं आहे, आपलं उत्पादन फलन बदलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तिसरं काय सांगितलेलं आहे की उत्पादन फलनाचा विचार करताना वेळ हा घटक विचारात घ्यावा लागतो, कारण काळाचा विचार न करता व्यक्त केलेलं उत्पादन फलन योग्य असू शकणार नाही. कारण काळानुसार आपण काय करतोय की आदान घटक बदलत जातोय. पूर्वीच्याच पद्धतीनं आपण उत्पादन घेत नाही. उत्पादनामध्ये काय होतं, तांत्रिक बदल होत जातात काळानुसार आणि उत्पादन फलन बदलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काळाचा विचार करणे गरजेचं असतं. पुढे उत्पादन घटकांची यथार्थ माहिती असल्याशिवाय उत्पादन फलनाचे आकलन होणार नाही. कारण वस्तूंचे उत्पादन करताना उत्पादन घटकात किती बदल होणं आवश्यक आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे उत्पादन घटकांची परिवर्तनशीलता व विभाज्यतासुद्धा आपल्याला माहिती असावी लागणार आहे.
पुढे बघू. उत्पादन प्रमाण फलाचा नियम आपल्याला बघायचा आहे. उत्पादन फलन आपण बघितलं. उत्पादन फलन म्हणजे काय? ही आदान आणि प्रदान या दोघांमधला सहसंबंध म्हणजे उत्पादन फलन होय. आता आपल्याला बघायचं आहे उत्पादन प्रमाण फलाचा नियम. आता हा जो उत्पादन प्रमाण फलाचा नियम आहे तो कशासाठी आपण बघायचा आहे की दीर्घकाळासाठी बघायचा आहे. बरोबर आहे. 2 नियम आपल्याला इथं बघायचे आहेत. दुसरा नियम आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू, प्रमाण फलाचा सिद्धांत. परंतु हा जो सिद्धांत आहे उत्पादन प्रमाण फलाचा सिद्धांत, याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की दीर्घकाळाचा इथं विचार करायचा आहे आणि दीर्घकाळाच्या फलनाचा विचार याच्यामध्ये करायचा आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं बघा. दीर्घकाळात उत्पादनातील सर्व घटकात बदल घडून आणणे शक्य आहे. दीर्घकाळ म्हणजे काय? 5 वर्षांपेक्षा अधिकचा काळ आपण दीर्घकाळ म्हणून गृहीत धरला तर त्याच्यामध्ये आपण उत्पादनामधल्या प्रत्येक गोष्टींमध्ये बदल घडवून आणू शकतोय. उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये आपण बदल घडवून आणू शकतोय, हे शक्य आहे. पुढचं काय सांगितलं की उत्पादनातील सर्व घटकांच्या प्रमाणात बदल केल्यास एकूण उत्पादनात काय बदल होतो हे अभ्यासलं जातं. म्हणजे इथं काय करायचं आहे की उत्पादनातल्या एखाद्या घटकाचा नाही, उत्पादनातल्या सगळ्या घटकांचा आपण काय करायचं आहे, समान प्रमाणामध्ये वाढ करायची आहे किंवा समान प्रमाणामध्ये बदल घडवून आणायचा आहे. आणि समान प्रमाणामध्ये बदल घडवल्यानंतर एकूण उत्पादनामध्ये काय बदल होतो, म्हणजे उत्पादन वाढतं, कमी होतं, वाढलं तर ते कसं वाढतं, कमी झालं तर ते कसं कमी होतं, या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे काय की उत्पादन प्रमाण फलाचा नियम. पुढे काय सांगितलं की उत्पादनातील सर्व घटक सारख्या प्रमाणात वाढवल्यास उत्पादन वाढते की कमी होते याची मीमांसा करायची आहे. म्हणजे उत्पादनाचे घटक वाढवायचे आहेत, बरोबर आहे. उत्पादनासाठी लागणारे जे आदान आहे ते वाढवायचं आहे, परंतु ते समान प्रमाणामध्ये वाढवायचं आहे. आता सिद्धांताची गृहीतकं आपण बघूया. प्रत्येक सिद्धांताला गृहीतकं असतात आणि गृहीतकांच्यावरती आधारित तो सिद्धांत असतो. तर या सिद्धांतासाठी जी गृहीतकं आहेत त्या गृहीतकांमध्ये पहिलं गृहीतक आहे की व्यवहारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. व्यवहारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, थोडक्यामध्ये सांगतो की पूर्ण स्पर्धा म्हणजे बाजारामध्ये असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत आणि वस्तूंची जी किंमत आहे ती कशावरती ठरते, मागणी आणि पुरवठा, साहजिक, बरोबर आहे. म्हणजे ती विक्रेत्यांच्याही हातात नसते आणि ग्राहकांच्याही हातात असत नाही, तर बाजारामध्ये त्या वस्तूंच्या समतोलावरती ती वस्तूची किंमत अस्तित्वात असते. त्याला पूर्ण स्पर्धा असं म्हटलं जातं. आणि व्यवहारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे असं गृहीतक आपल्याला या सिद्धांतासाठी धरायचं आहे. पुढं काय सांगितलेलं आहे की उत्पादन संख्येत मोजता येतं. म्हणजे ज्या वस्तू किंवा सेवांचं आपण उत्पादन करणार आहे ते आपल्याला वस्तूंमध्ये किंवा संख्येमध्ये काय होतं ते मोजता आलं पाहिजे. पुढं काय सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे तांत्रिक बदल उत्पादनामध्ये होत नाहीत. आता उत्पादन करत असताना अचानक तांत्रिक बदल झाले तर काय होणार आहे की आपलं एकूण आपल्याला काय करायचं आहे की सगळे घटक समान प्रमाणामध्ये वाढवायचे आहेत आणि अचानक तांत्रिक बदल झाला तरी काय होणार आहे, उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि आपल्याला हा सिद्धांत काय होणार नाही, तिथं लागू होणार नाही. त्यामुळे हे गृहीतक आपल्याला धरायचं आहे, मान्य करायचं आहे की कोणत्याही प्रकारची तांत्रिक बदल उत्पादनामध्ये आपल्याला होत नाहीत असं मानायचं आहे. पुढचं जे गृहीतक आहे ते कामगार प्रचलित अवजारे व हत्यारे यांच्या साहाय्यानं काम करतात. म्हणजे काय की कामगार जे टेक्निक वापरतात त्याच्यामध्ये बदल करत नाहीत, त्याच टेक्निकने किंवा त्याच तंत्रानं ते काय करतात, काम करतात. पुढचं काय की उत्पादनाचे सर्व घटक बदलता येतात, मात्र संयोजक हा स्थिर असतो, हा घटक बदलता येत नाही. आता उत्पादनाचे सगळे घटक आपल्याला बदलायचे आहेत आणि त्या बदलांवरतीच काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु इथं फक्त संयोजक हा घटकामध्ये आपल्याला वाढ करायची नाही आहे. संयोजक हा एकच असेल आणि तो स्थिर असेल. बाकी उत्पादनाचे सगळे घटक समान मर्यादेमध्ये किंवा समान प्रमाणामध्ये काय होतील, वाढत जातील किंवा समान प्रमाणामध्ये ते कमी होत जातील आणि त्याचा आपला आउटपुटवरती काय परिणाम होतो तो आपल्याला अभ्यासायचा आहे. पुढे काय सांगितलं की बदलत्या प्रमाणफलाचा नियम समजून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिले आणि या उदाहरणामध्ये काय आपण बघितले की उत्पादन घटकांचे प्रमाण, एकूण उत्पादन, सीमांत उत्पादन आणि प्रवृत्ती बघितलं आहे, बरोबर आहे. इथं आपण उदाहरण घेत असताना शेतीचं उदाहरण घेतलं. एका शेतीमध्ये काय होतं आहे की एक मजूर काम करतो आहे आणि 1 एकर ती जमीन आहे. तर अशा ठिकाणी काय होतं आहे
की 1 एकर शेतीमध्ये एक मजूर काम करून 8 क्विंटल इतकं काय करतो, तो गहू निर्माण करतो किंवा गव्हाचं उत्पादन घेत असतो. आता सीमांत उत्पादन म्हणजे काय, की वाढ केलेल्या शेवटच्या घटकाने एकूण उत्पादनात किती भर टाकली ते म्हणजे काय, सीमांत उत्पादन. बरोबर आहे. मग आता शेवटचा घटक हा एक मजूर आणि 1 एकर जमीन आहे. पहिला घटक हा शेवटचा आहे. त्यामुळं सीमांत उत्पादन हे सुद्धा किती आहे, 8 क्विंटल गहू इतकं आहे. आता काय केलं की आपण उत्पादन घटक वाढवले म्हणजे काय केलं, 2 मजूर आणि 2 एकर जमीन केली. बरोबर आहे. 2 एकर जमीन केली तर जे आपलं उत्पादन आहे ते किती झालं, 17 क्विंटल गहू झालं. बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्पादन वाढलं की कमी झालं, आपलं उत्पादन साहजिकच वाढलं. आता आपल्याला काय करायचं आहे, सीमांत उत्पादन मोजायचं आहे. बरोबर आहे. सीमांत उत्पादन म्हणजे वाढवलेल्या घटकाने काय केली, एकूण उत्पादनात किती भर टाकली ते म्हणजे काय, सीमांत उत्पादन. आता एकूण भर किती टाकली कसं मोजायचं, ह्या 17मधून काय करायचं, पूर्वीचं उत्पादन म्हणजे 8 वजा करायचं. 17 वजा 8 किती झाले, 9. म्हणून सीमांत उत्पादन किती आलं इथं, दुसऱ्या घटकासाठी 9 इतकं आलेलं आहे. बरोबर आहे. 9 क्विंटल गहू हे काय झालं, दुसऱ्या घटकासाठी सीमांत उत्पादन आलं. पुन्हा आपण वाढवलं, 3 मजूर केले, 3 एकर जमीन केली. बरोबर आहे. 3 मजूर आणि 3 एकर जमीन केली. आता ह्या कंडिशनमध्ये काय झालं, आपलं एकूण उत्पादन वाढलं. ते वाढून किती झालं, 27 क्विंटल इतकं झालं. 27 क्विंटल गहू उत्पादन केलं. तिसरा मजूर वाढवल्यानंतर तिसरा मजूर वाढवला, 3 एकर जमीन झाली. त्यामुळे आपलं उत्पादन 27 क्विंटल झालं. पण सीमांत उत्पादन किती झालं, 10 क्विंटल. का, 27 वजा 17 किती, 10. म्हणून सीमांत उत्पादन 10 क्विंटल झालं. आता अजून काय केलं आपण, आणखीन एक मजूर वाढवला आणि आणखीन 1 एकर जमीन वाढवली. म्हणजे 4 मजूर आणि 4 एकर जमीन. याच्यामध्ये आपलं उत्पादन किती झालं, पुन्हा 38 क्विंटल इतकं उत्पादन 4 मजूर आणि 4 एकर जमिनीमध्ये कष्ट करून निर्माण केलं. मग आता आपल्याला काय मोजायचं आहे, पुन्हा सीमांत उत्पादन. जे 38 वजा हे 27 किती झालं, 11 क्विंटल गहू. आता पुन्हा काय केलं, पुन्हा एक मजूर वाढवला. 5वा मजूर काय करायला लागला, शेतामध्ये राबायला लागला. आणि शेत किती केलं, 4 एकरचं वाढवून 5 एकर इतकी जमीन काय केली, घेतली. आता ही 5 एकर जमिनीमध्ये 5 एकर जमिनीमध्ये 5 मजूर कष्ट करायला लागलेत. बरोबर आहे. त्यांनी केलेलं एकूण उत्पादन किती झालं, 49 क्विंटल गहू. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, सीमांत उत्पादन मोजायचं आहे. सीमांत उत्पादन म्हणजे काय, की शेवटच्या वाढवलेल्या घटकाने एकूण उत्पादनात टाकलेली भर म्हणजे 49 वजा हे 38 म्हणजे झाले किती, 11 क्विंटल हे काय झालं, पुन्हा सीमांत उत्पादन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा आपल्याला काय बघायचं आहे, आणखीन एक मजूर वाढवला. किती केला, 6वा मजूर वाढवला. 6 एकर जमीन केली. आता उत्पादन किती झाले, एकूण उत्पादन वाढून किती झाले, 59 क्विंटल गहू. आता 59 क्विंटल गहूमधून पाठीमागचे 49 क्विंटल गहू वजा केले तर किती होणार आहे, सीमांत उत्पादन 10 क्विंटल इतकं होणार आहे. आता हे काय झालं, कमी आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याची कारणं आपण पुढं बघत जाऊ. पुन्हा काय केलं आपण, 7वा मजूर घेतला. 7 एकर जमीन केली आणि 7 एकर जमीन आणि 7 मजूर याच्या माध्यमातून आपण जे उत्पादन घेतलं तर एकूण उत्पादन किती घेतलं, 68 क्विंटल गहू इतकं उत्पादन घेतलं. पुन्हा सीमांत उत्पादन काढलं, 68 वजा 59 किती आलं, 9 क्विंटल हे काय झालं, सीमांत उत्पादन झालं. पुन्हा काय केलं आपण, आणखीन एक मजूर वाढवला. 8 मजूर घेतले. 8 एकर जमिनीमध्ये ते कष्ट करायला लागले. एकूण उत्पादन काय झालं, 75 क्विंटल झालं. आणि सीमांत उत्पादन काय झालं, 75 वजा 68 7 क्विंटल इतकं गहू झाले. आता ह्या तक्त्याचा अभ्यास करीत असताना आपल्याला काय जाणवते, की आपण उत्पादनाच्या घटकाचे जे प्रमाण आहे ते बघितलं, ते कुठं कमी आलं का. 1 मजूर 1 एकर जमीन होती, त्याच्यामध्ये 1 एकनं वाढवलं. 2 मजूर 2 एकर जमीन झाली. असं वाढवत नेऊन आपण 8 मजूर 8 एकर जमिनीपर्यंत वाढवलं. बरोबर आहे. म्हणजे ते कुठं कमी आलं का, कमी आलेलं नाही. दुसरं बघायचं आहे एकूण उत्पादन कुठं कमी आलेलं आपल्याला बघायला मिळते काय. पहिल्या घटकासाठी 8 क्विंटल, मग 17, मग 27, मग 38, 49, 59, 68, 75 कुठं कमी आले का, नाही. तर ते पण काय झाले, ज्या प्रमाणामध्ये आपण इनपुट
वाढवतोय तसंच काय झाले ते वाढलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कुठं कमी आले काय नाही. परंतु ज्या प्रमाणामध्ये आपण उत्पादन घटक वाढवल्यात त्या प्रमाणामध्ये एकूण उत्पादन वाढले का नाही. कुठं जास्त प्रमाणामध्ये वाढले, कुठं कमी प्रमाणामध्ये वाढले. हे प्रमाण कुठं आपल्याला पाहायला मिळते तर सीमांत उत्पादनामध्ये मिळते. म्हणजे शेवटच्या घटकाचा वाढ केल्यामुळं किती उत्पादन वाढलं हे आपल्याला कशामध्ये सीमांत उत्पादनामध्ये पाहायला मिळते. तर याच्यामध्ये काय बघायला मिळते, सुरुवातीला पहिल्या 3 घटकांसाठी किंवा 4 घटकांसाठी काय झाले, सीमांत उत्पादन वाढले. बरोबर आहे. 8चं 9 झालं, 9चं 11 झालं. बरोबर आहे. म्हणजे काय झाले, सीमांत उत्पादन इथं वाढलेलं पाहायला मिळते. परंतु 4थ्या मजुरासाठी ते 11 क्विंटल गहू होतं. 5व्या मजुराची वाढ केल्यामुळं सुद्धा सीमांत उत्पादन किती राहिलं, 11 क्विंटलच राहिलं. ते वाढलं का, 11पेक्षा जास्त झालं का नाही. म्हणून 4थ्या आणि 5व्याला आपण काय केलं, दुसऱ्या मधल्या टप्प्यासाठी ठेवलेलं आहे. बरोबर आहे. आणि पुन्हा आपण काय केलं, पुन्हा 6वा मजूर केल्यामुळे काय झालं, एकूण उत्पादनात भर पडली. परंतु सीमांत उत्पादन 10 क्विंटल इतकं झालं. म्हणजे पूर्वी 11 होतं त्याच्यापेक्षा कमी झालं 1. बरोबर आहे. पुन्हा आणखीन एक मजूर वाढवल्यामुळे काय झालं, ते 68 क्विंटल झालं. म्हणजे 9 क्विंटल सीमांत उत्पादन झालं. म्हणजे काय झालं, पुन्हा 1 ते कमी झालं. पुन्हा 8वा मजूर 8 एकर जमीन वाढवल्यामुळे काय झालं, एकूण उत्पादन आपलं 75 क्विंटल जरी झालेलं असलं तरी सीमांत उत्पादन निव्वळ 7 क्विंटल इतकं झालेलं आहे. मग ह्या अवस्था बघत असताना त्याचे आपण 3 पार्ट केले. पहिल्या 3साठी वेगळा केला, त्याला वाढते फल असं म्हटलं जातं. ही पहिली अवस्था आहे. दुसऱ्या अवस्थेसाठी आपण काय म्हटलं, स्थिर फल. का, कारण तिथं सीमांत उत्पादन स्थिर राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि पुढच्या अवस्थेसाठी आपण काय बघितलं की जे सीमांत उत्पादन आहे ते कमी कमी होत गेलं. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, घटते फल असं म्हटलेलं आहे. हा तक्ता नोट करून जरी घेतला असेल तरी अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण या तक्त्याच्या आधारावरतीच आपण काय करू शकतो, हा सिद्धांत मांडू शकतो. आणि पुढचा जो ग्राफ आहे तो सुद्धा आपण या तक्त्याच्या माध्यमातूनच काढू शकतोय. पुढे आपण ग्राफ बघूया. आपल्याला इथं आलेख बघायचा आहे. तर आलेख बघत असताना आपण पाठीमागचा जो तक्ता होता त्या तक्त्याच्या आधारावरतीच काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे. इथं आपण काय केले, अक्ष अक्षावरती उत्पादन घटकांचे प्रमाण आपण इथं बघितलेलं आहे आणि या अक्षावरती आपण सीमांत उत्पादन मोजलेलं आहे. तर सुरुवातीचा जे पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये काय केलं होतं, उत्पादन घटकांचे प्रमाण 1 मजूर 1 एकर शेती म्हणजे 1 एकर जमीन, याच्यावेळी 8 क्विंटल काय होतं, गव्हाचं सीमांत उत्पादन होतं. नंतर दुसऱ्या मजुरासाठी ते 9 झालं, तिसऱ्या मजुरासाठी ते 10 झालं आणि 4थ्या मजुरासाठी ते काय झालं, 11पर्यंत गेलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते पहिल्या टप्प्यामध्ये. त्यानंतर काय झालं की 4थ्या मजुराला 11 होतं, ते 12व्या मजुराला सुद्धा जे आपलं सीमांत उत्पादन आहे ते 11 क्विंटल गहू इतकंच राहिलं. म्हणून ती रेष कशी गेली, अक्ष अक्षाला समांतर गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हा तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं की 6व्या मजुरासाठी जे सीमांत उत्पादन आहे ते 10 क्विंटल झालं. म्हणजे 11वरून खाली आलं. पुन्हा 7व्या मजुरासाठी किंवा 7 एकर जमिनीसाठी जे सीमांत उत्पादन आहे ते 9 क्विंटल इतकं झालं. पुन्हा ते कमी आलं आणि शेवटच्या 8व्या घटकासाठी आणि 8 एकर जमिनीसाठी जे सीमांत उत्पादन आहे ते किती झालं, 7 क्विंटल इतकं खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता हे आलेख आपण काढलेला आहे. तर ह्या आलेखावरती आपण काय करणार आहे, या तिन्ही अवस्था दाखवणार आहे. पहिला आहे वाढते फल, दुसरं स्थिर फल आणि तिसरं काय आहे, घटते फल. ग्राफ समजला. आता आपल्याला काय बघायचं आहे, उत्पादन प्रमाण फलाच्या ज्या 3 अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्था बघायच्या आहेत. तर पहिलं काय, उत्पादन प्रमाणाचे वाढते फल. आता उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांच्या प्रमाणात वाढ केली असता एकूण उत्पादनात जेवढे उत्पादन आदानाच्या वाढीपेक्षा जेव्हा उत्पादन आदानाच्या वाढीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये वाढ होते तेव्हा वाढते फल अनुभवास येते. अर्थात या अवस्थेत सीमांत उत्पादनात वाढ होत असते. म्हणजे काय की आदानात आपण वाढ केली, इनपुट काय केलं, एक कामगार वाढवला, 1 एकर शेती वाढवली, 1 एकर जमीन वाढवली आणि त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन कसं झालं आहे, इनपुटपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. जेवढ्या इनपुटमध्ये काय केले आपण वाढवलं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आउटपुट वाढलेलं आपल्याला या पहिल्या
फलामध्ये उत्पादन प्रमाणाच्या वाढत्या फलामध्ये पाहायला मिळालं. बरोबर आहे. घटक 1, 2, 3साठी जे आपण बघितलेलं होतं ते. दुसरा टप्पा त्याच्यामध्ये बघायचा आहे आपल्याला, उत्पादन प्रमाणाचे स्थिर फल. आता स्थिर फल म्हणजे कुठलं? चौथा घटक आणि पाचवा घटक आपण बघितलेला, ज्याच्यामध्ये सीमांत उत्पादन किती होतं? 11 क्विंटल गहू हे स्थिर होतं दोन्हींसाठी. तर उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांच्या प्रमाणात वाढ केली असता एकूण उत्पादनात जेव्हा उत्पादन आदानांच्या वाढी इतक्याच प्रमाणात वाढ होते तेव्हा स्थिर फल अनुभवास येते. अर्थात या अवस्थेत सीमांत उत्पादन स्थिर असते. म्हणजे उत्पादनाच्या आदानामध्ये काय केलं आपण? इनपुट ज्या प्रमाणामध्ये वाढवलं त्याच प्रमाणामध्ये आउटपुट वाढवलं. म्हणजे काय केलं की चौथ्या घटकासाठी काय होते? सीमांत जे उत्पादन होतं ते किती होतं? 11च होतं. पाचवा घटक वाढवला, एक घटक वाढवल्यामुळं जे एकूण उत्पादनामध्ये वाढ होणार होती ती मागच्या घटकाने वाढ घातली तेवढीच घातली. बरोबर आहे. 11 क्विंटल गहू जे चौथ्या घटकासाठी होतं तेच पाचव्या घटकासाठी सुद्धा 11 क्विंटल गहूच राहिलं. म्हणून याला काय म्हटलं जातं? उत्पादन प्रमाणाचे स्थिर फल असं म्हटलं जाते. तिसरा जो टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्याला आपण उत्पादन प्रमाणाचे घटते फल असं म्हणतोय. बरोबर आहे. तर उत्पादन प्रमाणाच्या घटत्या फलामध्ये काय होतंय की उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांच्या प्रमाणात वाढ केली असता एकूण उत्पादनात जेव्हा उत्पादन आदानांच्या वाढीपेक्षा कमी प्रमाणात वाढ होते तेव्हा त्याला घटते फल आपल्याला अनुभवास येते. अर्थात या अवस्थेत सीमांत उत्पादन कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे 6व्या घटकापासून 6व्या, 7व्या, 8व्या घटकाला आपण बघितलं की सीमांत जे उत्पादन आहे ते 10, 9, 7 अशा प्रमाणामध्ये ते कमी कमी होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे एखादा घटक वाढवल्यानंतर म्हणजे समान प्रमाणामध्ये आपण काय केलं, एक मजूर आणि 1 एकर जमीन वाढवल्यानंतर सुद्धा आपली सीमांत उत्पादन वाढलं नाही, तर ते सीमांत उत्पादन कमी कमी होत गेलं. याला काय म्हणायचं आहे आपल्याला? उत्पादन प्रमाणाचे घटते फल असं म्हणायचं आहे. या 3 अवस्था कशामध्ये आपल्याला बघायला मिळतात? या प्रमाण फलामध्ये पाहायला मिळतात. पुढं आपल्याला बघायचं आहे सिद्धांतावरील टीका. हा सिद्धांत समजला. आता या सिद्धांतावरती टीका काय काय केल्यात त्या टीका आपल्याला बघायच्या आहेत. तर अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पादनाचे घटक सारख्याच प्रमाणात वाढवणं किंवा कमी करणं पुढच्या कारणांमुळे शक्य होत नाही. एकतर आपण गृहीतक काय मानले की सगळे घटक समान प्रमाणामध्ये वाढवले पाहिजेत, परंतु कुठल्याही उत्पादनामध्ये आपल्याला सगळेच घटक समान प्रमाणामध्ये वाढवता येऊ शकत नाहीत. आम्ही शेतीचंच उदाहरण घेतले तर आपल्या शेतीमध्ये 1 एकर जमीन वाढवल्यानंतर आपण काय करू शकतोय? ते मजूरसुद्धा त्या प्रमाणामध्ये वाढवू शकतोय का? शकत नाही. किंवा मजूर एखादा तुमच्याकडे कामासाठी आला तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्या प्रमाणामध्ये जमीन वाढवू शकताय का? शकत नाही. त्यामुळे काय होतंय की सगळेच घटक आपण समान प्रमाणामध्ये वाढवू शकत नाही. तर इथं काय सांगितलं की काही उत्पादन घटक अविभाज्य असतात. उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यास असे घटक वापरता येतात. उत्पादनाचे प्रमाण लहान असल्यास ते घटक अंशतः वापरता येत नाहीत. त्यामुळे अशा घटकांचा ठराविक प्रमाणात अगरपटीत बदल करणे शक्य नसते. म्हणजे याच्यासाठी आपण चांगलं उदाहरण कोणतं घेऊया? समजा 1 एकर शेत नांगरण्यासाठी आपल्याकडे काय आहे? 2 बैल आणि 1 नांगर आहे. बरोबर आहे. 2 बैल आणि 1 नांगर यांच्या साह्यानं आपण 1 एकर जमीन नांगरतोय. आता अर्धा एकर आपल्याला काय करायची आहे? जमीन नांगरायची आहे. म्हणजे फल किती आलं? प्रधान किती आलं? अर्धं झालं. बरोबर आहे. प्रधान 1 एकर होतं ते काय झालं? अर्धा एकर झालं. मग अर्धा एकर वापरण्यासाठी आपण आदान अर्धी अर्धी करून चालणार आहे का? म्हणजे काय केलं आपण? बैल 1 वापरू शकतोय? शकतोय. परंतु नांगर अर्धा वापरू शकतोय का? नांगर आपल्याला अर्धा वापरता येत नाही का? कारण तो अविभाज्य आहे. त्यामुळं असे सगळेच घटक आपण काय करू शकत नाहीत की समान प्रमाणामध्ये वाढवू शकत नाही, समान प्रमाणामध्ये कमी करू शकत नाही. पुढं काय सांगितलंय? विशिष्ट परिस्थितीत सर्व घटक दुप्पट करणे शक्य होत नाही. समजा कामगारांची संख्या वाढवली तर औद्योगिक शिस्त बिघडून गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणजे सगळेच घटक आपण दुप्पट करू शकतोय का? नाही. म्हणजे कामगारांची संख्या वाढवली तर काय होऊ शकते की संयोजन त्यांच्यावरती जे करणं होते त्याच्यामध्ये काय होऊ शकतो? गोंधळ निर्माण होऊ शकतो. बरोबर आहे. आणि त्याच्यातून शिस्त बिघडून गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढं काही उत्पादक घटकांचा पुरवठा मर्यादित असतो. त्यांचा पुरवठा इतर घटकांप्रमाणे वाढवता येत नाही. म्हणजे काही उत्पादन जे घटक आहेत त्यांचा पुरवठा कसा आहे? मर्यादित आहे. त्यांचा जो पुरवठा आहे तो इतर घटकांच्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करता येत नाही? वाढवता येत नाही. उदाहरणार्थ संयोजक म्हणून ही कल्पना अव्यवहार्य आणि वस्तुस्थितीला सोडून असल्याची पाहायला मिळते. पुढं
प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते व्यवहारात वाढते प्रमाणफल अनुभवास येणे अधिक शक्य असते, कारण यंत्रांचे व श्रमाचे विशेषीकरण शक्य असते. म्हणजे चेंबरलिन काय म्हणतात की आपण काय करणार आहे, मजूर वाढवणार आहे, त्या प्रमाणामध्ये जमीनसुद्धा वाढवलेली आहे, परंतु विशेषीकरण केलं तर काय होऊ शकतं आहे, प्रत्यक्षामध्ये वाढतेच फल आपल्याला पाहायला मिळू शकतं. इथं स्थिर फल घटते फल आपल्याला अनुभवास येणार नाही, असं कोण म्हणते, चेंबरलिन यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या सिद्धांतावरच्या टीका बघितल्या आपण, बरोबर आहे, कोणी कोणी टीका केल्या त्या बघितल्या. तरीही आधुनिक अर्थशास्त्रामध्ये या सिद्धांताला विशेष महत्त्वाचं असं स्थान आहे. काही गृहीतकं अमान्य करण्यात आली असली, काही उत्पादन घटक अविभाज्य व मर्यादित असले, तर या सिद्धांताच्या साहाय्याने उत्पादकाला उत्पादनविषयक निर्णय घेण्यामध्ये मदत होते. उत्पादन घटकांच्या प्रमाणात बदल केल्यास ते कोणत्या मर्यादेपर्यंत किफायतशीर ठरेल हे या नियमानुसार आपल्याला समजते. दीर्घकाळात उत्पादनविषयक निर्णय घेण्यासाठी हा सिद्धांत संयोजकाला उपयोगी पडतो. म्हणजे आपल्याला आदानांमध्ये कुठल्या मर्यादेपर्यंत वाढ करता येते हे समजून घेण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपण उत्पादन प्रमाणात फलाचा नियम समजून घेतला, उत्पादन फलन म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाविद्यालयाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यासासाठी आणि पुढच्या परीक्षांसाठी तुम्हाला शुभेच्छा.